22 जानेवारी 2026 या रोजी माघी गणेश जयंती आहे. तर गणपती 14 विद्या 64 कलांचा अधिपती प्रत्येक मंगल आणि शुभ कार्यात श्री विघ्नहर्त्याची पूजा प्रथम केली जाते. या गणरायाचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती. महाराष्ट्रात माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. भक्तगण गणपती बाप्पाला घरी आणतात, त्याची पूजा करतात. या दिवशी उपवास तसेच रात्री जागरण करून गणपतीची आराधना केली जाते. भक्तगण उपवास करून विघ्नहर्ता गणेशाची उपासना करतात. तर या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंती कधी आहे, त्याचा मुहूर्त आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत. गणपतीचे एकूण 3 अवतार मानले जातात. या तिन्ही अवतारांमध्ये गणरायाचा जन्मदिवस वेगवेगळा आहे. पहिला वैशाख पौर्णिमेचा, ज्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात. दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा, म्हणजे घरोघरी तसेच सार्वजनिक मंडपात गणरायाचे आगमन आणि पूजन होते तो दिवस. तर तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा, अर्थात माघी श्री गणेश जयंतीचा दिवस होय. माघी गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी असे म्हणतात. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:29 असेल. उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती 22 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. यावेळी गणपतीच्या पूजेची वेळ सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 असेल. गणपतीची पूजा करण्यासाठी 2 तासांचा शुभ मुहूर्त असून भक्त यावेळेत गणपतीची प्राणप्रतिष्ठा पूजा करू शकतात. माघ गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी का म्हणतात? तर महाराष्ट्रात माघ महिन्यात येणारी गणेश जयंती अत्यंत भक्तिभावाने आणि परंपरेनुसार साजरी केली जाते. या दिवशी श्री गणेशाचे व्रत करून विधीपूर्वक पूजन केले जाते आणि गणरायाच्या कृपेसाठी मनोभावे प्रार्थना केली जाते. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असेही म्हटले जाते. शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषीच्या कुळात विनायक या नावाने अवतार घेतला आणि नरांतक राक्षसाचा संहार केला. म्हणूनच या पावन तिथीला विनायकी चतुर्थी म्हणून ओळखले जाते. मोदक हा गणपती बाप्पाचा अत्यंत प्रिय नैवेद्य असला तरी माघी गणेश जयंतीच्या दिवशी तिळसाखर किंवा तिळगुळाचे लाडू किंवा मोदक अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. तीळ हे पवित्रतेचे, तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी षोडशोपचार विधीने श्री गणेशाचे पूजन करून तिळमिश्रित गुळाचे लाडू किंवा मोदकांचा नैवेद्य अर्पण केला जातो. ही गणेश जयंती या शुभ तिथीला स्नान, दान, जप आणि होम केल्यास विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होऊन तुमच्या जीवनातील समस्या, अडथळे दूर करतो अशी श्रद्धा आहे. विघ्नविनायकाची कृपादृष्टी सदैव भक्तावर आणि त्यांच्या कुटुंबियावर राहते असेही मानले जाते. येणाऱ्या माघी गणेश जयंतीच्या सर्व भक्तांना मनपूर्वक शुभेच्छा. श्री गणेशाची कृपा, आशीर्वाद तुमच्या जीवनात अखंड नांदो. धन्यवाद. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.